तर आईने मला नंतर खूप सांगितलं की तिला खूप आवड होती भरतनाट्यमची. नंतर मला असं आठवत नाही की मी कधी मला आईनी किंवा घरच्यांनी कोणी असं थांबवलं की आता नको करूस. तेव्हा कोणालाही म्हणजे आई सकट कोणालाही माहित नव्हतं की हा क्लासिकल कधी परसीव किंवा लोकांची ती बघण्याची दृष्टी की बाबा मुलगा आहेस ना तर मग मग क्लासिकल डान्स म्हणजे मग ते तसंच काहीतरी असतं. आमच्या जनरेशनच्या मेल डान्सर्सनी थोडंसं ते करणं एक गरजेचं आहे की नमस्कार, मी ॲडव्होकेट नीरा धाडगे तुमचं सहर्ष स्वागत करत आहे पॉडकास्ट विथ नीरामध्ये. शास्त्रीय संगीत किंवा शास्त्रीय नृत्य ह्याच्यामध्ये जर आपल्याला बोलायचं म्हणालं तर खूप साऱ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आपला इतिहास किंवा आत्तापर्यंत घडलेल्या ह्या क्षेत्रामधल्या घडामोडींचा जर विचार करायला गेलं, इतके परफॉर्मन्सेस पाहायला मिळतात, इतकं सुंदर सादरीकरण पाहायला मिळतं. ते कुठंतरी त्याला जो वाव मिळाला पाहिजे, त्याला जे वाखणना मिळाली पाहिजे, ती कुठेतरी कमी पडते असं मला वाटतं. आणि त्याच क्षेत्राचा उल्लेख करण्यासाठी, त्या क्षेत्रांमधली कामं करणाऱ्या लोकांचा इथे छान सत्कार करण्यासाठी पुणे वुमन्स क्लब नेहमीच तत्पर असतं. त्यासाठी आणि अशाच खूप साऱ्या गोष्टींबद्दल बोलण्यासाठी अथर्व आज आमच्या बरोबर आहे. खूप छान वाटतंय अथर्व तुला इथे पाहून. आणि नेहमीप्रमाणे एक नृत्य आविष्कार करणारी लोक जेव्हा माझ्या समोर बसतात तेव्हा एक वेगळी चमक माझ्या चेहऱ्यावर नेहमी असते. ती आज परत आलेली आहे. त्यामुळे थँक्यू सो मच, तुम्ही आज आम्हाला इथे जॉईन केलं. कसं वाटतंय आज तुला इथे? थँक्यू सो मच तुम्हाला की तुम्ही मला बोलवलं आज इथे बोलण्यासाठी म्हणून. आणि मी खरं तर खूप लहान आहे वयाने, त्याच्यामुळं अशी काही कारकीर्द किंवा असं काहीच नाहीये माझं, पण मी एक यंग आत्ता शिकतोय आणि करतोय असा परफॉर्मर म्हणून तुम्ही तरी माझं काम रेकग्नाइज करून मला इथे बोलवलं, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि काही दिवसांपूर्वी तुम्ही मला जे अवॉर्ड दिलं नृत्यश्रेष्ठ, त्याबद्दल पण खूप खूप मनापासून मी आभारी आहे. सो थँक्यू. आणि मला पण बोलायला, तुमच्याशी गप्पा मारायला खूप आवडणार आहे. येस येस येस, तुझ्याबद्दल आमच्या ऑडियन्सला थोडं सांगशील? यस. सो मी नांदेडचा आहे मूळचा, मराठवाड्यातला. आणि तिथे माझं लहानपण तिथे गेलं. आणि माझी आई शिक्षिका आहे, माझे बाबा वकील आहेत, त्याच्यामुळे घरात तसं एज्युकेशनल वातावरण असं होतं. पण माझा टवाळक्या बघून त्यांना आय थिंक कळलं असेल किंवा माझे गुण बघून की मी काही फार अभ्यासात रमणारा नाहीये. आणि लहानपणापासून डान्सची खूप आवड होती. आणि मग मी करायचो डान्स, म्हणजे LKG UKG फर्स्ट पर्यंत माझे गॅदरिंगचे सगळे डान्स आई बसवून द्यायची. वा, तेव्हा तोपर्यंत मी कधी, कारण की नांदेड शहराला आपल्या पुण्यासारखं असं काही सांस्कृतिक वारसा नाही आहे, तिथे खूप काही क्लासिकलचे प्रोग्राम होतील, शास्त्रीय गायन वादन नृत्याचे, येस, असं काही नव्हतं कधी. पण आईचा अट्टहास असायचा की ह्याला सगळीकडे डान्स करायला मिळालं पाहिजे. इथे म्हणजे अगदी सोपी गोष्ट म्हणजे जसं पुण्यात खूप आधीपासून सार्वजनिक गणेशोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा आहे, येस, तसं नांदेडला नव्हतं. बरोबर. पण माझी आई त्याच्यासाठी मेहनत घ्यायची की शेजारच्या सोसायटीत एखादा कार्यक्रम व्हावा आणि अथर्वला तिथे इन्व्हॉल्व्ह होता यावं. येस आणि मग गॅदरिंग मध्ये करता करता असंच हळूहळू एकदा आईला तिच्या एका स्टुडंटनी सांगितलं की मॅडम मी क्लास उघडतोय, डान्स क्लास, आणि वेस्टर्न आणि क्लासिकल दोन्ही शिकवणार आहे. तर अथर्व खूप आधीपासून डान्स करतो, आम्हाला माहिती आहे, तुम्ही त्याला पाठवा क्लासला. हो. तेव्हा कोणालाही म्हणजे आई सकट कोणालाही माहित नव्हतं की हा क्लासिकल कधी परसीव करेल असं. पण नंतर आईने मला नंतर खूप सांगितलं की तिला खूप आवड होती भरतनाट्यमची तिच्या शाळेच्या याच्यात. आणि मग मी शिकायला सुरुवात केली. तर पण अगदी मी 3-4 महिने फक्त फोक डान्स किंवा वेस्टर्न डान्स केला असेल. आणि नंतर लगेच मला क्लासिकल डान्स मी बघितला तिथे क्लासमध्ये. ज्या ताई होत्या मोठ्या, त्या काहीतरी करायच्या, त्याला शास्त्रीय म्हणतात हे माहित नव्हतं, पण त्या काहीतरी वेगळं करतायत. आणि मग माझे जे गुरु होते पहिले, डॉक्टर भरत जेठवाणी, तर त्यांनी आईला विचारलं की आपण करून बघूयात का ट्राय, मी तुम्हाला चालणार आहे का? आई म्हणाली हो. मग आईने सांगितलं की मला खूप, म्हणजे आईला माझ्या खूप इच्छा होती, ती अगदी शाळेत असताना तिला भरतनाट्यम स्पेसिफिकली शिकण्याची खूप इच्छा होती. तर ती पटकन तयार झाली की हो आपण, काही हरकत नाहीये. आणि मग मी भरतनाट्यमची परीक्षा दिली पहिल्यांदा आणि मला खूप छान मार्क पडले. मग त्यानंतर मला असं आठवत नाही की मी कधी मला आईनी किंवा घरच्यांनी कोणी असं थांबवलं की आता नको करूस. आणि मग ते फ्लो मध्ये होत गेलं. आणि मग ती आवड आपोआपच जास्ती वाढत गेली. मग कार्यक्रम बघण्याची भूक वाढत गेली. आणि माझ्या या सगळ्या म्हणजे वाटचालीमध्ये मला खूप महत्वाचं वाटतं की मला आईने खूप दाखवलं. म्हणजे फोनवर म्हणा, युट्यूबवर म्हणा,
किंवा माझे नातेवाईक काही इथे पुण्यात असायचे तर इथे आल्यानंतर मग इथल्या कार्यक्रमांना घेऊन जाणं मला. बरोबर सो ते बघून बघून मग मला ती आवड आपोआप निर्माण व्हायला लागली आणि मग मी शिकायला लागलो. पण ह्यासोबत शिक्षण माझं सुरूच होतं. म्हणजे मी 10वी झाल्यानंतर 11वी 12वी मी सायन्स केलं आणि आईचं असं होतं की फर्स्ट क्लास मार्क आपल्याला पाहिजे, बाकी काही डिस्टिंक्शन किंवा असं काही नको, पण फर्स्ट क्लास मार्क पाहिजे. आणि एवढ्या सगळ्या तेव्हा नीट GEEचं प्रचंड क्रेज होतं. अजून आहेच आहे, पण थोडं आता कमी झालंय. माझ्या 12वीच्या वेळी तर म्हणजे असं होतं की कंपल्सरी या 2 पैकी काहीतरी केलंच पाहिजे. आणि त्यात परत नांदेडला जर तुम्हाला माहित असेल तर आता पुण्यातले काही काही खूप मोठे मोठे जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांची फर्स्ट ब्रँच नांदेडला आहे. सो नांदेड हे खूप कोचिंग हब असं खूप आहे. तर त्याच्यामुळे तिथे सगळं ते आम्ही फॅक्टरी म्हणून चिडवायचं होतं सगळ्या क्लासेसला की जत्थ्यानी मुलं बाहेर येतात आत जातात. पण तरी मी आय थिंक आय वॉज द ओनली वन माझ्या क्लासमध्ये की मी CET नेट JEEचा फॉर्मही भरला नव्हता. आणि आईचं असं होतं की तुला हे नाही करायचं असं काही प्रॉब्लेम नाहीये, तुला जे आवडतंय ते कर, पण सायन्स मधनं 12वी होऊ दे. त्या काळात मला कुकिंग करायला खूप आवडतं. तर आमच्या डोक्यात असं होतं की हॉटेल मॅनेजमेंट करूया. त्यासाठी आम्ही चौकशी वगैरे पण केली होती. मग त्याची एक CET असते, तो फॉर्म वगैरे अगदी भरणार. मग तेव्हा काही लोकांनी सांगितलं जे ऑलरेडी तो कोर्स करत होते की तो खूप हेक्टिक कोर्स आहे आणि तुला प्रॅक्टिससाठी किंवा कार्यक्रमांसाठी सुट्ट्या नाही मिळणार. मग तो पण प्लॅन स्किप केला. आणि 11वी 12वीचा तेवढा काळ मी पुढच्या ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी गुरु तमन्ना नायर म्हणून मुंबईला एक आहे ठाण्यात, तर मग मी त्यांच्याकडे जाऊन शिकायचो. मग नांदेडून तिच्याकडे जायचं, ताईकडे, तमन्ना ताईकडे, तिच्या घरी राहायचं, तिथे शिकायचं आणि परत नांदेडला असं चालू होतं. पण त्यानंतर मग असं लक्षात आलं की ते टू अँड फ्रो करणं काही पॉसिबल नाहीये. आणि मग मी असं ठरवलं की आपण BBA करूयात. म्हणजे ते आलं डोळ्यासमोर की मास मीडिया मॅनेजमेंट मध्ये मी BBA केलंय. मग ते मी पुण्यात इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला केलं. आणि मग तमन्ना त्याचं असं होतं की मला तू एखाद्या पुरुष नर्तकाकडे शिकायला हवंयस, कारण की ते मस्क्युलर न्यूअन्सेस तुझ्यात जास्ती फिट बसणं खूप गरजेचं आहे. कारण की तो एक अप्रोच वेगळा फरक पडतो म्हणजे मेल टीचरचा आणि फिमेल टीचरचा. सो ते तिने खूप पक्क ठरवलं होतं की ह्याला एखाद्या मेल डान्सरकडे आपल्याला शिकायला पाठवायचंय. आणि मग मी परिमल सरांकडे, डॉक्टर परिमल फडके सरांकडे पुण्याला शिकायला सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे मग मी भरतनाट्यममध्ये BA केलं, विशारद केलं भरतनाट्यममध्ये गांधर्व महाविद्यालयातून आणि अलंकार पूर्ण केलं. आणि आता सध्या मी MA करतोय भरतनाट्यम. वा वा, खूपच छान. आणि खूप काही गोष्टी तू ह्या बरोबर केलेल्या आहेत. पण मला काय वाटतं माहितीये का अथर्व, आत्ताच्या जे ट्रेंड चालू झालेला आहे किंवा 2020 पासून जे आता आपण नृत्य क्षेत्रातले बदल पाहत आलेलो आहोत, जेव्हापासून बाकीच्या गोष्टी टिकटॉक वगैरे सुरू झाल्यापासून, तिथे कुठेतरी अभ्यासाचा जो हा काही भाग आहे किंवा एखादं शास्त्र शिकण्याचा जो काही भाग आहे तो कमी पडलेला आहे. आणि तू अजूनही MA करतो आहेस. तर तुला असं वाटत नाही का की आपण ह्या गोष्टीमध्ये खूप वेळ चाललेला आहे आणि ह्या टाइमपास गोष्टी पटकन केल्या पाहिजेत असं काही? असं खरं तर नाही वाटत, कारण की मला तेच वाटतं की कुठलीही शास्त्रीय कला, मी जे आधी म्हणालो की ती शास्त्रीय कला कुठलीही शिकताना तुमच्यात एक डिसिप्लिन किंवा ती एक विचार करण्याची एक पद्धत थोडीशी बदलते. त्यामुळे मला कधीच टिकटॉक रील्सचं खूप म्हणजे आकर्षण वाटलं नाही कधी. मी पण रील्स करतो, मी पण रील्स टाकतो, नाही असं नाही, पण मला फक्त त्याच्यासाठी काहीतरी करावं असं कधी नाही वाटलं. आणि तेच आहे की शास्त्रीय नृत्य शिकण्यासाठीचं जे टेम्परामेंट आहे तर ते थोडंसं वेगळंच आहे. तर ते प्रत्येकालाच असायलाच पाहिजे असंही नाही. त्याच्यामुळे ज्यांना रील्स टिकटॉक आवडतात त्यांच्याविषयी काही मला प्रॉब्लेम नाहीये. पण मला ते फार म्हणजे काय म्हणू, ते मोहाचे ते हे आहेत फार, की ते तुम्हाला जास्ती वेळ ते टिकत नाही. म्हणजे लाईक्स आणि कमेंट्स किती जरी दिसत असल्या तरी पण त्याला सस्टेनिंग नसतात. आणि जी स्टेजवर टाळा घेण्याची जी मजा आहे ती त्या लाईक्स आणि कमेंट्स मध्ये नाहीये. बरोबर. एवढे 500 पेक्षा जास्त तुझे आतापर्यंत परफॉर्मन्सेस झालेले आहेत. इतक्या ठिकाणी तू ह्या नृत्य संस्कृतीला पुढे घेऊन चाललेला आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करत असतो तेव्हा त्या गोष्टीकडे पाहणं आणि जेव्हा नसतो करत तेव्हा त्या गोष्टीकडे पाहणं, ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स होऊन जातो. आणि शास्त्रीय नृत्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अजूनही तेवढा ब्रॉडर नाही आहे. त्याची मला खरंच खूप खंत वाटते. कारण इतकी सुंदर कला जेव्हा आपण सादरीकरण पाहतो तो अनुभव काहीतरी वेगळा असतो. आणि या क्षेत्रामध्ये अजूनही करिअर करणाऱ्या लोकांना खूप अडचणी येतात. त्या संदर्भात तुला काय बोलायला आवडेल? अडचणी मी तर म्हणेन, एकतर असं आहे शास्त्रीय गायन वादन किंवा नृत्य ही गोष्ट
काय म्हणतो त्याला शॉर्ट पिरियडमध्ये लर्न करून परफॉर्म करण्यासारखी नाही. नाही करतायत. बरोबर. म्हणजे 1 वर्ष शिकलो आणि एक डान्स केला किंवा एक तसाचा कार्यक्रम केला असं शास्त्रीय नृत्यांच्या बाबतीत तरी होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे तो एक पेशन्स खूप टेस्ट होतो. म्हणजे तुम्हाला कधी कधी असं होतं की जे यंग मुलं शिकतात डान्स ते कधी कधी याच्यामुळे सोडतात की यार काही घडतच नाहीये पटकन. म्हणजे आपण शिकतोच आहे पण काही घडत नाहीये. पण त्यासाठी तेच आहे की तसं अपब्रिंगिंग त्या डान्स मधून तुमचं आपोआप होत जातं. झालं पाहिजे. ते झालं पाहिजे तसं. नाहीतर मग ते तुम्हाला कधी आवडणारच नाही. तुम्हाला असं वाटेल की यार नाही मग हे मजा येत नाही याच्यात. दुसरं म्हणजे स्ट्रगल असा असतो की म्हणजे मी खूप टचवूड मी खूप लकी समजतो स्वतःला की मला घरी माझी आई खूप सपोर्टिव्ह होती, बाकीचे घरचे लोक. पण मुलांच्या बाबतीत थोडासा काही ठिकाणी अजूनही बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे मेल क्लासिकल डान्सर्सकडे. बरोबर. त्या बाबतीत मुलींना इतकं हे त्रास होत नसावं असं वाटतं मला. म्हणजे वेगळे त्रास असतील पण तो जो त्रास आहे मुलांना होणारा, तर लिटरली कालच आम्ही मी पॉडकास्टच्या शूटसाठी गेलो होतो तर तो फक्त मेल डान्सर्सच्याच लाईफ विषय होता. त्याच्यासाठी आम्ही तो केला. तर त्याच्यात असं लक्षात आलं की म्हणजे मी एक फॉर्च्युनेट आहे पण काही ठिकाणी असं खूप आहे की त्या मुलांना खूप त्रास होतो या सगळ्या गोष्टींचा. आणि याच्यासाठी मला असं वाटतं की समाज माध्यमं जी आहेत आपली ते प्रचंड मोठा रोल प्ले करतात. की ह्याच्यात म्हणजे एक एक्झाम्पल म्हणून द्यायला मला एलॅबरेट करायला आवडेल की एक खूप फेमस रियालिटी शो आहे मराठी हिंदी, जे म्हणजे जो शो बघत बघतच आम्ही सगळे मोठे झाले. असं अजूनही तो सुरू आहे कार्यक्रम, मी नाव नाही घेणार. तर त्या कार्यक्रमामध्ये एक एपिसोड असा आहे की ते सगळेजण असे उभे असतात आणि खूप फेमिनाईन तयार झालेला एक व्यक्ती पळत येतो, त्याच्या पायात घुंगरू असतात. तर ते सगळेजण त्याला चिडून म्हणतात अरे बहन जी आप कहाँ जा रहे हो. पण तो म्हणतो की मैं बहन जी नहीं मैं भाई हूँ और मैं कथक डान्सर हूँ. ही गोष्ट जर एखाद्या 8 वर्षाच्या मुलांनी बघितली, ज्यांनी की आदल्या दिवशी खरं तर एखादा चांगला कथकचा परफॉर्मन्स बघितला असेल, त्याला ते आवडतही असेल कदाचित, पण तो एपिसोड बघितल्यानंतर खरंच त्याला शिकावं असं वाटेल का? किंवा सिरियल्स मध्ये, खूप मोठ्या मोठ्या मूवीज मध्ये डान्स मास्टर, डान्स टीचर हे पात्र जोकर सारखे वापरले जातात. सो ते जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मुलांना होणारा हा त्रास म्हणजे जो मला नाही झाला पण लोकांना होतो, किंवा लोकांची ती बघण्याची दृष्टी की बाबा मुलगा आहेस ना तर मग क्लासिकल डान्स म्हणजे मग ते तसंच काहीतरी असणार बरं का. मग ते खूप काहीतरी तू फेमिनाईन होशील किंवा त्या बायकी हालचाली केल्या जातील किंवा असं. तर असं काही खरं तर नाहीये. तर ते एक तर लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे आणि ते बसवलं गेलंय मी असं म्हणतो. आणि ह्याच्यात अर्थात थोडंसं माझ्या जनरेशनच्या आमच्या डान्सर्सला पण एक काळजी अशी घेतली पाहिजे आम्ही की जे थोडेसे नाट्यधर्मी न्युअन्सेस डान्समध्ये असतात की ते आपोआप अडॉप्ट होतात कधी कधी, तर ते आपण स्टेजवरच सोडून आलं पाहिजे. नाहीतर मग आणि अर्थात मग इथे असा प्रश्न येतो की मग अरे मग मुली जर डान्स काय म्हणतो त्याला स्ट्रक्चर घेऊन फिरला तर त्यांना कोणी काही बोलत नाही. बरोबर. पण मुलींच्या बाबतीत समाज माध्यम असं चित्र दाखवत पण नाही. बरोबर. सो मग जोपर्यंत लोकांच्या डोक्यातली ती इमेज जात नाही तोपर्यंत आय थिंक मला असं वाटतं आमच्या जनरेशनच्या मेल डान्सर्सनी थोडंसं ते करणं एक गरजेचं आहे की म्हणजे तो आमच्यावर होणारा अन्याय वगैरे असंही वाटू शकतं की आपल्याला नाही. मला असं वाटतं की आता अजून त्याला एवढा एक्सेप्टन्स नाहीये, पण खूप गोष्टी बदलत आहेत आणि बदलायला हव्या आहेत. कारण एक कम्युनिटी जेव्हा छोटी असते ना तेव्हा लोक पटापट त्यांना टोचत राहतात, पण जेव्हा ती कम्युनिटी मोठी होते, जेव्हा ह्या गोष्टीचा आपण खूप लोकांपर्यंत पोहोचू, जेव्हा 100 पैकी 50 मेल डान्सर्स असतील तेव्हा कदाचित हा त्रास नाही होणार. आणि तेवढा अवेअरनेस आपल्याला निर्माण करण्याची गरज आहे की नाही ह्यालाही तेवढंच स्थान आहे, ह्याच्यासाठीही एवढाच अभ्यास करावा लागतो आणि हा परफॉर्मन्स त्याच काय म्हणू शकतो आपण तेवढाच भारदस्त आहे जेवढे तुम्ही बाकी पाहताय, एवढी फक्त आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, जे की आज आपण पोहोचवतो आहोत. खूप छान पद्धतीने तू ही गोष्ट सांगितलीस. मी जितका तू बोलतोयस तेवढा मी विचार करत गेले, कारण आधी डान्सर म्हणून प्रॉब्लेम असायचा, मग नंतर आम्ही म्हणजे मी जेव्हा मुलींना पाहते तेव्हा मुलींकडे कसं पाहिलं जातं हा आम्ही विचार करतो, पण मेल डान्सर्सला हा इश्यू असू शकतो, हा इश्यू कधीच आम्हाला जाणवलं नाही. आणि आता काही पॉडकास्टमध्ये आम्ही कंटिन्युअसली ह्या विषयांवर बोललो, त्याच्यामुळे खरंच हा इश्यू आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही काहीतरी केलं पाहिजे ह्याला मला आज जाणीव झालेली आहे.
पण नक्कीच आपण सगळेजण मिळून ह्या विषयावर काही ना काहीतरी करूच. एक लास्ट प्रश्न मला तुला विचारायला आवडेल. कॉम्पन्सेशन जे आतापर्यंत डान्सर्सला मिळतं आहे किंवा मॉनिटरी गेन जो काही बाकीच्या क्षेत्रांमध्ये होतो तेवढा क्लासिकलमध्ये होतो का? व्हायला हवा तेवढा खरं तर नाही होत. फ्रँकली स्पीकिंग की मी म्हणजे प्रत्येकाला खूप डान्सर्सला त्याच्यासाठीच क्लासेस घ्यावे लागतात. काही लोक बाय चॉईस घेतात, काही लोकांना ते कंपल्सरी घ्यावे लागतात. म्हणजे फॉर्च्युनेटली मला असं झालं की मला माझा ग्रॅज्युएशनचा शेवटचा पेपर होण्याआधी एक जॉब लागला विच इज व्हेरी मच रिलेटेड टू डान्स आणि म्युझिक. पण असे खूप जण आहेत जे की फुल टाइम डान्सर्स आहेत आणि त्यांना खूप ग्रँटेड, म्हणजे ह्याच्यात मेल फिमेल काही नाही, सगळ्यांनाच प्रचंड ग्रँटेड पकडलं जातं की परफॉर्मर आहात तुम्ही तर मग तुमची कसली फीस. हा म्हणजे असं लोकांना वाटेल खूप जणांना की अजूनही असं आहे का, पण खरंच असं आहे. आणि त्याच्यात होतं असं की इफ आय एम सेइंग की मी XYZ अमाऊंटमध्ये परफॉर्म करीन फॉर एवढा टाइम, तर एवढे डान्सर्सची संख्या आहे आणि पेड ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या कमी आहेत की त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये पण एखादं जण कोणीही तयार होऊन मिळतं. जातं. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात दोन्हीकडनं चूक आहे की एकतर कार्यक्रम आता कसं आहे ना की त्याचं चूक आहे असंही म्हणता येत नाही, कारण काही काही जणांना खरंच खूप गरजही असते. मग ते तेवढा त्या फरकाचा काही लोक विचार पण नाही विचार करत. नाही करत. पण ते तसं म्हणजे स्टँडर्डायझेशन नाहीच आहे. बरोबर. म्हणजे 1 तास येऊन काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर कॉर्पोरेटमध्ये इतकं ठरलेलं असेल, तसं काहीही स्टँडर्डायझेशन नाहीये. नाही आहे. आणि त्यामुळे कधी कधी खूप त्रास होतो की आणि मला तेच वाटतं कुठलाही कलाकार ती कला तिथे सादर करण्याचे पैसे घेतच नाही. कारण की ते आपलं नसतंच, ते आपल्याला कुणाकडून तरी आलेलं असतं आणि आपल्याला ते पास करायचं असतं. बरोबर. आपण जे मानधन घेतो ते कॉस्ट्युमचं असतं. भरतनाट्यमचा एक कॉस्ट्युम साडी घेऊन स्टिच करायला 6 ते 7 हजार रुपये खर्च लागतो. मेकअपचं सामान प्रचंड महाग आहे. सतत म्हणजे अगदी छोट्या छोट्या या गोष्टी आहेत तशा, म्हणजे येणं जाणं आहे, ट्रॅव्हल आहे, मेकअप आहे, साऊंड ट्रॅक्स आहेत. साऊंड ट्रॅकचा खर्च हा कधी कोणी बोलतच नाही, पण एक ट्रॅक चांगला तयार करायला लाख रुपये लागतात. आणि तितके ते 1 लाख रुपये एका ट्रॅकचे 10 मिनिटाच्या, तुम्ही 1 तासाचा कार्यक्रम मागताय 10,000 रुपयामध्ये. सो ते कुठेतरी होणं फार गरजेचं आहे, कारण की नाहीतर. आणि मग त्यासाठीच मी स्वतः माझी ओजस नावाची एक संस्था आहे, जी आता जूनमध्ये त्याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामध्ये पण जवळपास आता 5 वर्ष 550हून जास्ती कलाकारांना मी रंगमंच दिलाय. पण त्यात मी एक गोष्ट पाळली की आय हॅव पेड एव्हरीवन. तर अशा खूप अजून प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे अशी. आणि मी ते सुरू करण्याचं मागचं कारण हेच होतं की कोविडमध्ये मी जवळपास एक 30-40 ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी परफॉर्म केलं. आता माझं घर फॉर्च्युनेटली मी जिथे होतो तिथे घर मोठं होतं, मला तिथे मागे काही लावून करता यायचं, पण काही लोक स्टुडिओज घेऊन शूट करायचे कोविडमध्ये. आणि मग तेव्हा त्यांनी कुठून पैसे आणावे या विचारातून मी ती संस्था सुरू केली. आता 5 वर्ष झाले मी काम करतो त्याच्यात. पण ते होणं खूप गरजेचं आहे. आणि जर हे पॅशनला प्रोफेशन म्हणून लोकांनी बघावं असं वाटत असेल तर ते आय थिंक आपल्या सगळ्यांना, म्हणजे कलाकारांना पण एक वेगळ्या प्रकारचं टेम्परामेंट ठेवणं गरजेचं आहे की नाही आम्ही फ्री करणार. आणि ऑर्गनायझर्सला किंवा लोकांचं पण हे जरा बदललं पाहिजे की अवेअरनेस थोडासा येणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच अथर्व, तू आज इथे आलास आणि इतक्या सगळ्या विषयांबद्दल बोललात. खूप छान वाटतं जेव्हा इतके सगळे विषय ऐकायला मिळतात, एवढ्या सगळ्या गोष्टींवर काम करायचे हे आपल्याला जाणीवपूर्वक आपण बोलतोय ह्या गोष्टींबद्दल. त्यामुळे खूप 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 धन्यवाद.